नमस्कार. आता काही दिवसात पेपर्स येणार आहेत, तर डेफिनेटली तुम्ही 8-9 तास तर डेफिनेटली अभ्यास करतच असणार. आणि काही नवीन ॲस्पिरंट असेल जे फर्स्ट टाईम स्टडी करत आहे किंवा रीडिंग फर्स्ट टाईम करणार आहे, ते पण ऑलमोस्ट आता राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, त्याच्यासाठी 8-9 तासाचा तो अभ्यास डेलीचं डेफिनेटली करतच असणार. तर बरेचदा काय होते, आपण अभ्यास करतो आणि मग काय होते, नेक्स्ट डे अराउंड 50% पर्यंतच आपल्याला गोष्टी लक्षात राहतात. इव्हन कधी-कधी असं पण होते, आपण नोट्स बनवतो, त्याला रिवाईज करतो, पण जेव्हा एक्झाम आली, की त्या टाईमला आपण कंप्लीटली ब्लँक होऊन जातो. आपल्याला काहीच आठवत नाही. तर याच्यामध्ये काय असते, प्रॉब्लेम हे नाही आहे, की तुमची मेहनतमध्ये काहीतरी कमी आहे. प्रॉब्लेम हे आहे, की तुम्ही जे मेथड्स यूज करत आहे, राइट फ्रॉम स्टडिंग टू राइट टू त्याला रिवाईज करणे, त्याच्यामध्ये कुठं ना कुठं प्रॉब्लेम असल्यामुळे असं सिच्युएशन बरेचदा स्टुडंट्स फेस करतात. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन कसं करायचं त्याच्याबद्दल मी आयडिया देणार. त्याचबरोबर काही टॉपर्सचे व्हिडिओ दाखवणार, त्यांनी कशा हिशोबाने ही टेक्निक यूज केलेली आहे आणि त्यांना कसं युजफुल राहिलं त्याच्याबद्दल क्लॅरिटी देणार. त्याचबरोबर मी तुम्हाला आपण DKMPSC चॅनलकडून आता जी अपकमिंग राज्यसेवेची पेपर येणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही कशी तुमची हेल्प करणार त्याच्याबद्दल पण मी क्लॅरिटी देणार. तर व्हिडिओ कम्प्लिटली बघा, त्याच्यामध्ये हे तीनही पॉईंट कव्हर होऊन जाणार. तर बघा, हे तुम्हीच नाही, जेव्हा मी पण तुमच्या इच्छी होती किंवा मी तुमच्या सारखी जेव्हा स्टडी करत होती, त्या टाइमला मला पण ही सिमिलर सिच्युएशन आली. मी काय करायची, मी असो किंवा एखादं जनरल एखादा स्टुडंट घेतला, तर स्टडी करणार. मग त्याला विसरल्यासारखं वाटणार. ठीक आहे, गिल्ट फील होणार. आता गिल्ट फील झालं तरी पण तू जास्त काही विचार करणार नाही आणि सिमिलरली परत स्टडी करून विसरणं आणि ही जी सायकल आहे ती तशीची तशीच राहणार. तर याच्यामध्ये मेजरली काय होत आहे, मेजरली आपल्याला असं वाटत आहे की मला सर्व येते, पण जेव्हा आपण एखादी वस्तूला लिहायला बसतो त्या टाइमला आपल्याला काहीच येत नाही. तर हे एक मेजर फॅक्ट आहे. आणि या फॅक्टला किंवा एका या जो हा इश्यू होतो त्याला आपण म्हणतो इल्युजन ऑफ लर्निंग. आपल्याला वाटत आहे आपल्याला सर्व येते, पण जेव्हा त्याला इम्प्लिमेंटेशनचं आलं त्या टाइमला आपला प्रश्नचिन्ह येतो, आपल्याला काहीच आठवत नाही. तर हे सिच्युएशन जे मुलं फेस करतायत त्यांच्यासाठी एक जो म्हणू शकतो एक सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये आणलं आहे. तर हे सोल्युशन ऐकण्याच्या आधी एकदा एका टॉपरचं बघून घ्या, एक जस्ट एक लाईन, ज्याच्याने तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की कशा हिशोबाने टॉपरनी कुठली मेथड वापरली. तर हा आहे एक UPSC टॉपर जी आहे शक्ती दुबे, या मॅमचा आहे. UPSC टॉपर AIR 1 होती, आय थिंक 2025ची, येस 25ची जी टॉपर होती. एकदा त्यांचा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर आपली ही जी टेक्निक आहे त्याचं मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते. करने जा रहे हो, पहली बार आपने डिटेल पढ़ा, जब आप दूसरी बार रिवाइज कर रहे हो, प्लीज यूज द एक्टिव रिकॉल मेथड ऑफ रिविजन. एक्टिव रिकॉल का मतलब क्या है? वी डू नॉट ओपन द बुक एंड स्टार्ट रीडिंग, रादर आई क्लोज द बुक एंड आई ट्राय तर रिकॉल. मॅमनी कुठली टेक्निक म्हटली आहे, मॅमनी टेक्निक म्हटली आहे ऍक्टिव्ह रिकॉलची. पण आपण आता काय करतो, आपण काय करतो, रीड करतो, मग त्याला हायलाइट करतो आणि मग त्याचे नोट्स बनवतो आणि मग त्याला रीड करतो. म्हणजे आपण ऍक्टिव्ह रिकॉल नाही करतो. आता आपण काय करतो, आपण आता करत आहोत पॅसिव्ह रिकॉल, पॅसिव्ह लर्निंग करत आहोत. तर हीच आपली मिस्टेक आहे आणि ही कॉमन मिस्टेक आहे. बरेचसे मुलं करतात की फक्त वाचत राहतात, वाचत राहणं हे आपलं वेस्टेज ऑफ टाइम आहे. सेकंड, हायलाइट करतात. हायलाइट केल्याने त्यांना काय वाटते की अभ्यास खूप चांगल्याने केलाय, बट इट इज अ फेक प्रोडक्टिव्हिटी. थर्ड, नोट्स कलेक्ट करणं, फक्त नोट्स कलेक्ट करता अभ्यासाकडे तितकं लक्ष राहत नाही आणि हे बरेच मुलं या ट्रॅपमध्ये फसत असतात. आणि लास्टली, सेम दिवशी 4-5दा रिवाईज केलं तरी पण ते युजलेसच ठरेल. रिव्हिजन एका प्रॉपरली टाइम फ्रेमच्या गॅपमध्ये व्हायला पाहिजे आणि एक रिव्हिजन एका प्रॉपरली मेथडनी व्हायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह रिकॉलची टेक्निक. आता मॅमचं पण तुम्ही बघितलं, ठीक आहे, शक्ती दुबे मॅमचं. तसे बरेचसे UPSC टॉपर्स म्हणजे MPSC टॉपरचे सहसा तितके व्हिडिओज पब्लिकली ओपन प्लॅटफॉर्मवर मला दिसले नाही, म्हणून मी UPSC टॉपरचा ऍड केलेला आहे. तर UPSC टॉपरचं तुम्ही बघला किंवा इव्हन कधी पण तुम्ही एखाद्या MPSC टॉपरचं पण बघणार, तर कुठं ना कुठं त्यांनी अशा टाईपची टेक्निक तर डेफिनेटली यूज केलेली असेल. आता ही टेक्निक तुम्ही आपल्या अभ्यासामध्ये कशी यूज करू शकता त्याचं मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देते. तर ठीक आहे, आता आपण काय बघणार आहोत, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत ऍक्टिव्ह रिकॉल टेक्निक. तर सपोज आता तुम्हाला इंडियन पॉलिटी रिवाईज करायची आहे आणि इंडियन पॉलिटीमधला तुम्हाला फंडामेंटल राईट हा लेसन रिवाईज करायचा आहे. तर रॅदर दॅन ओपनिंग द लेसन, ठीक आहे, लेसन ओपन करायच्या पहिले तुम्ही इंडेक्स पेजवर जाणार. ठीक आहे, इंडेक्समध्ये आता फर्स्ट टॉपिक आहे फीचर्स ऑफ अ फंडामेंटल राईट. आता फीचर्स ऑफ अ फंडामेंटल राईटमध्ये कुठले पॉईंट्स येतात ते तुम्ही पहिले ट्राय करा आठवायचे. डेफिनेशन ऑफ अ स्टेट, दॅट इज आर्टिकल 12 मध्ये वगैरे काय पॉईंट्स आहे ते ट्राय करा. ठीक आहे, लॉज
इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट आर्टिकल 13मध्ये काय आहे मेन्शन करून म्हणजे आठवायची प्रयत्न करा. मग 14 झालं, राईट टू इक्वॅलिटीमध्ये काय पॉईंट्स आहे, आर्टिकल्स कुठले आहेत, फ्रीडममध्ये काय आहेत, ते तुम्ही स्वतः ट्राय करा रिवाईज करायचं. ठीक आहे, रिकॉल करायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होणार, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे करेल तर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत होणार की कुठल्या पोर्शनला तुम्हाला आठवत नाही आहे. तुम्हाला याच्याने हे पण समजेल की तुमचे किती वीक एरियाज आहेत. तुम्हाला पहिले काय वाटते, जेव्हा तुम्ही डायरेक्ट तो लेसन ओपन करून वाचायचे प्रयत्न करता तर तुम्हाला काय होते, तुम्हाला सर्वच आठवत आहे, पण आठवत नसते. ते तुम्हाला फक्त अवेअरनेस जनरेट करत आहे रादर दॅन ॲक्टिव्हली तुमच्या म्हणजे माइंडमध्ये 100% सेटल डाऊन होण्याच्या म्हणजे होत नाहीये. ठीक आहे, तर आता काय करायचं, या हिशोबाने जसं मी सांगितलं इंडेक्स पेजला ओपन करायचं आणि ट्राय टू रिकॉल. आता याच्यानंतर तर आता तुम्ही बघितलं इंडेक्स पेजनी तुम्ही जे काही आहे रिवाईज करायचं ट्राय केलं. आता रिवाईज करताना तुम्हाला माहिती पडेल की काही टॉपिक्स जे आहेत तुम्हाला कम्प्लिटली लक्षात आहे आणि काही टॉपिक तुम्हाला पार्शियली लक्षात आहे. तर काय करायचं, हे काही कम्प्लिटली आणि जे काही पार्शियली तुम्हाला थोडंफार लक्षात आहेत ना, त्यांना थोडं एका पेजमध्ये नोट डाऊन करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, स्टार्टिंगला थोडं हार्ड आहे, पण नंतर तुम्हाला सवय होऊन जाणार. आता ते कसं नोट डाऊन करायचं ते मी तुम्हाला सांगते. बघा, सपोज तुम्ही इन्व्हायरमेंट सब्जेक्ट घेतला, तिथला पोल्युटन लेसन तुम्ही रिवाईज करायचं आहे. तर पोल्युटनमध्ये ट्राय करा की पोल्युटनचे टाईप्स काय होते. अरे ठीक आहे, मी प्रायमरी वाचलो होतो आणि सेकंडरी वाचलो होतो. त्याच्यानंतर टाईप्समध्ये मग परत तुम्ही बघितले होते की एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता त्या एअर पोल्युशनमधलं तुम्ही बघितले असेल काही पोल्युटंट असतात, काही सोर्सेस असतात, काही इफेक्ट्स असतात. तुम्हाला लक्षात आहे की पोल्युटन सपोज SO2 आहे, त्याच्याने इफेक्ट काय होत आहे, दॅट इज इट डिक्रीजेस द ऑक्सिजन एंटरिंग इन अवर ब्लड. SO2 आहे तर त्याने स्मॉग जनरेट होत आहे, लंग डिसिजेस वगैरे कॉज होत आहे. पण तुम्हाला एक्झॅक्ट सोर्सेसच नाही आठवत आहेत. तर हे कधी कळणार, जेव्हा तुम्ही अशा ऍक्टिव्हली रिकॉल करेल. आणि आता सोर्सेस नाही आठवत आहेत त्याला मार्क करून घ्या. ठीक आहे, की मला सोर्सेस नाही आठवत आहे, मला नंतर ऍक्टिव्ह रिकॉल केल्यानंतर त्याला रिवाईज करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय इनिशिएटिव्ह आहे तुम्ही नोट डाऊन करून घेतले. सपोज आता इनिशिएटिव्ह असताना तुम्हाला काही करंट इनिशिएटिव्ह कुठले घेतले गव्हर्नमेंटने ते नसेल आठवत. ठीक आहे, तर त्याला मार्क करून घ्या की मला करंट इनिशिएटिव्ह नाही आठवलं, क्रॉस करून घेतलं. नंतर पेजेस ओपन करायचे, बुक ओपन करायचं आणि ते वाचून घ्यायचं. आता याच्याने काय होणार, तुम्ही प्रिलिम्स ॲज वेल एज अ मेन्स सोबत रेडी होणार. ठीक आहे, कारण की हे एक अप्रोचनी तुमचं एक ॲनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ते पण डेव्हलप होत आहे. त्याचबरोबर हे या अप्रोचने जर जाणार तर तुमचे नोट्स फॉर द लास्ट मिनिट ते पण प्रिपेअर होत आहे सायमल्टेनियसली. तर आता 2 एक्झाम्पलनी तुम्हाला आयडिया तर मिळाली, दॅट इज पॉलिटीचं आणि इन्व्हायरमेंटचं, की ऍक्टिव्ह रिकॉल ऍक्च्युली होते कसं. आता सेकंड जो तुम्हाला व्हॅल्यू ऍड करायचा आहे तो आहे स्पेस रिव्हिजन. दॅट इज तुमच्या रिव्हिजनच्या मध्ये किती गॅप राहायला पाहिजे. तर सर्वात पहिले डे 1ला तुम्ही अभ्यास केला तर सेकंड डेला त्याला थोडंसं रिवाईज करायचं, रिकॉल करायचा प्रयत्न करायचा. डे 4ला करायचं, डे 7 आणि डे 15. हा जो टेक्निक आहे हा बरेचसे व्हिडिओज मागे तुम्ही बघितला असेल, बिकॉज दिस इज अ सायंटिफिकली प्रूव्हन मेथड ज्याच्यामध्ये ब्रेनला ट्रेन केलं जाते. ठीक आहे, एखादी गोष्ट एखाद्या टाइम फ्रेम मध्ये रिकॉल करतो आपण तर ब्रेन आपला ट्रेन होऊन जातो आणि इव्हन ब्रेनमध्ये ती एखादी गोष्ट किंवा एखादा टॉपिक आपल्याला लॉंग टाइम पर्यंत रिटेन राहतो. तर डेफिनेटली ही मेथड ट्राय करू शकता. फायनल एकदा मी स्टेप रिकॉल करून देते की कुठलाही टॉपिक पहिले समजून घ्यायचं, नंतर बुक बंद करून एखादा रफ पेज ओपन करायचं. ठीक आहे, एखादं तुम्ही ब्लँक पेजवर पण रिवाईज करू शकता और तुम्ही डायरेक्ट इंडेक्स पेजने पण करू शकता. आता इंडेक्स पेज मेजरली डिटेल इंडेक्स पॉलिटी सारख्या बुक दॅट इज लक्ष्मीकांतमध्ये मेन्शन आहे. स्पेक्ट्रम जर तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीसाठी रेफर करत असेल तिथे मेन्शन आहे. पण जॉग्राफी सारखा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये डिटेल NCERT वर वाचताना तुम्हाला फक्त हेडिंग दिले जाणार टॉपिकची, डिटेल आपण म्हणू शकतो सब पॉईंट मेन्शन नाहीये. तर तिथं कसं रिवाईज करायचं, तिथे एका रफ पेजला घ्यायचं आणि सिमिलर टेक्निक तुम्हाला जे काही पॉईंट्स आठवते एखाद्या टॉपिक मधले, जसं की ॲटमॉस्फिअर घेतलं, ॲटमॉस्फिअर मधले जे काही टॉपिक आठवलं ते तिथं लिहून घ्यायचं आणि सिमिलरली रिकॉल करायचा प्रयत्न करायचं. नंतर बुक ओपन करून मग परत चेक करायचं की काही मिस्टेक्स तर नाहीये तुमच्यामध्ये, काही म्हणजे मिस्टेक्स तर नाही आहेत, काही मिस तर नाही झालं एखादा पॉईंट. ते मिस्टेक आणि मिस केलेला पॉईंटला ऍड करायचं किंवा त्याला परत रिवाईज करून घ्यायचं. आणि तेच आहे की गॅपनी प्रत्येक गोष्टीला रिकॉल केलं की तुम्हाला लॉंग टाइम पर्यंत रिटेन्शन मध्ये हेल्पफुल राहणार. आणि हे कुठं ना कुठं तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह एज मिळवण्यासाठी डेफिनेटली काम करणार. तर हे तर झालं एक गोष्ट. त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की स्मार्ट स्टुडंट तो नाही आहे जो जास्त वाचतो, स्मार्ट स्टुडंट तो आहे जो स्मार्टली रिवाईज करतो. म्हणून आजपासून एक डिसिजन घ्या की तुम्ही आता पॅसिव्ह रिडिंगला बंद करणार आणि ऍक्टिव्ह रिकॉलला स्टार्ट करणार. आणि डेफिनेटली जर तुम्ही स्टार्ट करत आहे तर कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली मेन्शन कराल ऍक्टिव्ह रिकॉल म्हणून.
त्याचबरोबर आता हे ते एक झालं रिव्हिजन टेक्निकचं आणि स्पेस रिव्हिजनचं. आता DKMPSC कशा हिशोबाने प्लॅन एक्झिक्यूट करणार आहे, तुमची हेल्प आम्ही कशी करणार आहोत, त्याच्याबद्दल आपण आयडिया घेऊ. तर काही दिवसाआधी मीने हे प्लॅन मेन्शन केलेलं होतं 60 डेजचं. दॅट इज एप्रिल आणि मे मंथमध्ये तुम्हाला कशा हिशोबाने रिव्हिजन घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण 4 डे रिव्हिजन, 3 डे रिव्हिजन, 2 डे रिव्हिजन आणि 1 डे रिव्हिजनला एक्झिक्यूट करणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला काही डेली प्लॅन्स पण देत होती. तर डेली प्लॅन आय होप तुम्ही फॉलो करत असेल. त्याचे स्क्रीनशॉट मी ते अटॅच करून घेते, ते तुम्ही बघू शकता कशा हिशोबाने देत आहे. ज्या मुलांना आतापर्यंत आयडिया नसेल याची, तर याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. एकदा तो प्लॅन बघून घ्या आणि टेलिग्रामवर कशा हिशोबाने आम्ही प्लॅन अपलोड करत आहोत ते पण बघून घ्या आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या. आता पुढे आपण कशा हिशोबाने एक्झिक्यूट करणार आहोत, दॅट इज 20 to 23. म्हणजे आता आपला लास्ट सब्जेक्ट राहिला, इथं आपण सायन्स करणार आहोत. थोडेसे शफल झालेले आहेत इथे सब्जेक्ट, तर आपण इतकं तर झालेलं आहे. दॅट इज 23 पर्यंत आपलं पूर्ण 4 डे रिव्हिजनचं प्लॅन कम्प्लीट होऊन जाणार. प्रत्येक सब्जेक्टला आपण एकदा रिवाईज केलेलं असणार. त्याच्यानंतर 24 पासूनचं आपलं 3 डे रिव्हिजनचं प्लॅन चालू होणार आहे. आता या 3 डे रिव्हिजनच्या प्लॅनमध्ये आपण काय करणार आहोत, प्रत्येकी सब्जेक्ट जेव्हा येणार त्या टाइमला, जसं की आपण सपोज पॉलिटी घेतलं तर 24 तारखेला, म्हणजे मी जस्ट कन्सिडर करताय, डेट्स आर नॉट एक्झॅक्टली जे मी आता इथं सांगत आहे, डेट्स सेपरेटली टेलिग्रामवर अनाउन्स होऊन जाणार. तर तिथं आपण काय करणार आहोत, तिथे आपण पहिले काय करू, काही सब्जेक्टचे मॅरेथॉन सेशन घेऊ, इव्हन काही सब्जेक्टचे ऍक्टिव्ह रिकॉलचे सेशन घेऊ आणि काही PYQचं पण रिव्हिजन घेऊ. हे होलिस्टिकली एखाद्या सब्जेक्टसाठी आपण रिवाईज करणार आहोत. पूर्ण सर्व सब्जेक्टचं, इकॉनॉमी, सायन्स एक्सेट्रा एक्सेट्रा जे काही मेन्शन आहे या पूर्ण प्लॅनला आपण फॉलो करू. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. डेट्स कधी राहणार आहे ते बघायचं आहे. ठीक आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला लाईव्ह अटेंड करायचं आहे लेक्चर्सला. लेक्चर्स मोस्ट प्रॉब्ली लाईव्ह राहणार, तर लाईव्ह अटेंड करायचं आहे. आणि लाईव्ह केलं तेव्हाच तुम्हाला वर्क करेल. आणि जर काही डाऊट्स असेल तर डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. काही प्रश्न असेल तर मेंटरशिप सेशन, ज्याच्यामध्ये आपण 1 to 1 कॉल ह्याच्यावर पण बोलू शकतो. अदरवाईज जर तुम्हाला वाटत असेल की मेसेज थ्रू पण तुमचे इश्यूज रिझॉल्व्ह होऊ शकत असेल तर मेसेज पण करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा आपण टेलिग्राम ग्रुपचं किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही क्वेश्चन्स तुमचे ऍड करा, किंवा टेलिग्रामवर पण तुम्ही मला मेसेज करू शकता. अँड ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. डेफिनेटली ऍक्टिव्ह रिकॉल कमेंटमध्ये लिहा जर तुम्ही याला इम्प्लिमेंट करणार असाल तर. अँड थँक्यू.